श्री कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बायजा आणि कृष्णा समोरासमोर उभ्या असतात. त्याच वेळेला कृष्णा ही बायजाला म्हणत असते की काय झालंय, मला कशाला थांबवलंय, मला निघायचं आहे. पण त्याच वेळेला बायजा कृष्णाला म्हणत असते की तू जे काही मला सांगतेस ते उगाचचं सांगतेस का? म्हणजे तुझ्या या बोलण्यावरनं, तुझ्या वागण्यावरनं मला सरळ आणि स्पष्ट दिसतं तू मला उगाचच सांगत आहेस ते. मग त्याच वेळेला काय म्हणताय तुम्ही, कशाबद्दल बोलताय? अगं तुम्हाला चॅलेंज नाही का दिलं होतंस, जे की 15 दिवसाचं सांगितलं होतंस, त्यानंतर 12 दिवस झाले. मग 12 दिवसानंतरसुद्धा मला म्हटलं होतंस की तुम्हाला मी ओपन चॅलेंज करते. अगं आता अक्षरशः 5 दिवस राहिलेत, या 5 दिवसात तू काय करणार आहेस? काहीच तुला जमणार नाही आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता बायजा जी आहे ती मात्र ला हे सगळं काही बोलत असते. पण कृष्णाला सुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा राग आलेला असतो. कृष्णा म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं आहे ना, आता पुन्हा तुम्हाला सांगते की तुमच्याकडे ना आता 5 दिवस शिल्लक आहेत ना, त्या 5 दिवसामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या समध्या करून घ्या. कारण 5 दिवसानंतर ना तुम्हाला खाताही येणार नाही आहे, इतके बेकार हाल मी तुमचे करणार आहे असं देखील कृष्णा आता सांगत असते. आणि बायजाला म्हणत असते की हे जे काही साम्राज्य आहे ना ते 5 दिवसात मी तुमचं उद्ध्वस्त करणार आहे. मग तेव्हा मलाही बघायचं आहे की तुम्ही काय काय करताय ते. असं जेव्हा आता कृष्णा म्हणते तेव्हा मात्र बायजा खूप जास्त घाबरते. तिला कळत नसतं कृष्णाला बोलायचं तरी काय आहे. कारण कृष्णा जी आहे ते बेधडकपणे काही ना काही बोलते आणि रागातच ते तिकडनं निघून जाते. कृष्णाला अडवायचं काम बायजा करत होती. बायजाला असं वाटत होतं की आज तरी निदान कृष्णाला घरी थांबावं, पण कृष्णा काही थांबत नाही. कारण तिला समरचा कॉल आलेला असतो. समर आता इकडे कृष्णाची वाट बघत असतो आणि तो म्हणत असतो आपल्या आईला की मला नाही वाटत ती पोरगी येईल, त्या पोरीनं आपल्याला फसवलं. त्यात मगाशी मी तिला फोन केला होता तेव्हा मी तिला म्हणत होतो की अगं तू इथे ये, तेव्हा ती कोणाकोणाचं वेगळ्याचंच नाव घेत होती. तिच्याच डोक्यात काय माहिती काय सुरू आहे ते. मग त्यावर अनुसया म्हणते की मला पूर्ण खात्री आहे, मी तुम्हाला खात्रीशीर सांगते की ती पोरगी आहे ना ती बघा नाही आली ना तर, कारण ती पोरगी मला माहिती आहे की कशी आहे आणि गावातल्या लोकांकडनं तिचा स्वभाव चांगलाच मी ओळखून बसलेली आहे. त्यामुळे ती आपल्यापर्यंत येणार, काळजी करू नकोस तू, असंही आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊन आता समरलासुद्धा असं वाटत असतं पॉझिटिव्ह की ती मुलगी खरंच येईल आणि त्यावरच आता त्यांचा भरोसा असतो. तर दुसरीकडे अनुसयाला खात्री असते की जी आहे ती काही झालं तरी येणारच. त्यामुळे आता समर पाणी वगैरे पितो आणि कृष्णाची वाट बघत असतो. कृष्णाबद्दल आता अनुसयाला खूप काही वाटत असतं, म्हणजेच तिला पूर्ण कॉन्फिडन्स असतो आणि ती म्हणतसुद्धा असते की कृष्णा येणार. आणि दुसरीकडे मात्र आता जो दुष्यंत असतो तो आपलं काम करत असतो. स्वतः त्याने सगळी जबाबदारी आपल्या हातात घेतलेली असते या वर्षीच्या निवडणुकीची. त्याला असं वाटतं की या निवडणुकीत आपल्या आईनं काही झालं तरी जिंकून यावं आणि यासाठी प्रचार वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो तो. आणि त्या संदर्भात त्याचं फोनवर बोलणं सुरू असतं. बायजाबाई तिथं आलेली असते आणि बायजाबाईला दुष्यंतसोबत बोलायचं असतं. ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगून घ्यायच्या असतात आणि म्हणूनच आता मुद्दामूनच बायजा तिथे आलेली असते. बायजाला आता दुष्यंतच्या मनातून कृष्णाला उतरवायचं असतं आणि यासाठी तिची धडपड सुरू असते. आणि म्हणूनच ती आता दुष्यंतकडे येते. दुष्यंतला म्हणते की दुष्यंता तू माझ्यासाठी एवढं सगळं करतोस ना, मला खरंच ना खूप बरं वाटतं. पण तुला सांगू का, कधी कधी असा मी विचार करते की माझ्यासाठी कृष्णा माझी सून काहीच करत नाही. बघ ना, अख्ख्या गावासाठी ती काही ना काही करत असते, पण माझ्यासाठी असं काहीच करत नाही. असंही आता जी बायजा आहे ती दुष्यंतला सांगू लागते. दुष्यंतला ती म्हणत असते की बघ ना, तू जरा कृष्णाला थांबवता आलं तर, कारण आजचा दिवस पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आज आमदार साहेब वगैरे येणार आहेत आणि आपल्या निवडणुकीबद्दल पुढच्या चर्चा होणार आहेत. त्यामुळे जर कृष्णा या घरात असली असेल ना तर ते बरं होईल ना. शेवटी सून आहे ना, ती तुला म्हटली आहे का ती कुठे कामासाठी जाणार आहे वगैरे? त्यावर दुष्यंत म्हणत असतो की नाही, ती तर मला काहीच बोलली नाही की ती कुठे कामाला जाणार आहे ते, फक्त तिचं अर्जंट काम आहे असं एवढं बोलली आहे. मग तू तिला अडवायचा प्रयत्न कर जा, असं बोलून जी बायजा आहे ती दुष्यंतला बाहेर पाठवून देते. आणि ती मात्र हसत असते. कृष्णा आता आपली बाईक वगैरे घेऊन निघालेली असते. तेवढ्यातच दुष्यंत तिथे जाऊन पोचतो आणि दुष्यंत कृष्णाला जाताना म्हणत असतो की कृष्णा काय झालं,
आहे, एवढं अर्जंट आहे का जाणं, कारण आता नाही गेलीस तर चालणार नाही का. तर कृष्णा म्हणत असते की अहो खरंच अर्जंट आहे म्हणून तर मी जाते, मग काय करायचं आहे, शेतातली काही कामं आहेत का, तर ती मला सांग ना, आपण कोणातरी माणसाकडनं ती करून घेऊया, कारण काही असेल तरी तू इथे थांब ना घरात थोडा वेळ तरी काय होईना. मग आता कृष्णा म्हणत असते की नको, ऐकून घ्या, माझं समजून घ्या, मी खरंच थांबले असते, पण माझी आता इमर्जन्सी आहे म्हटल्यावर मला तर जावंच लागणार आहे, काही झालं असतं तरी, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा कुठे जाऊन दुष्यंत आता शांत बसतो. दुष्यंत म्हणतो बरं ठीक आहे, तुझं इतकंच महत्त्वाचं काम असेल तर मीही तुला आता काही बोलू शकत नाही ना, ठीक आहे, पण लवकर ये घरी, असं देखील दुष्यंत आता कृष्णाला सांगू लागतो. आणि त्याच वेळेला कृष्णाही विचार करते की हो, तुमच्यापासून लपवताना मला त्रास होतोय, पण काय करू दुष्यंत सरकार, या गोष्टी तुमच्यापासून लपवाव्या लागत आहेत. जोपर्यंत सगळ्याची शहानिशा होत नाही तोपर्यंत मी कोणत्याच गोष्टी तुमच्यापर्यंत आणू शकत नाही. असंच ती आता मनातल्या मनात जेव्हा दुष्यंतच्या समोर उभी असते तेव्हा ती आता बोलत असते. दुष्यंतही तिला म्हणतो की ठीक आहे, आता निघतेस पण लवकर ये घरी आठवणीने, आणि मोबाईल चार्ज केला आहेस ना, माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, असं देखील सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता कृष्णा बाईकवरून जात असतानाच विचार करत असते. आता दुष्यंतसोबत ती खोटं बोलत असते ना, याचा सगळ्यात जास्त राग येत असतो, पण तिच्याकडे आता पर्याय नसतो, कारण तिच्याकडे पुरावे नसतात. जेव्हा पुरावे समोर येतील तेव्हा तर आपण काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो, असं काहीसं तिला वाटत असतं. आणि म्हणूनच आता ती दुष्यंतचा निरोप वगैरे घेते आणि तिथून जायला निघत असते. दुष्यंतने सुद्धा तिला आता पाठिंबा दिलेला असतो. बायजानं त्याला आपल्या भाषेत पाठवलेलं असतं, पण त्याचा काही उपयोग नाही. इकडे आता पूजा ही जयकांतला भेटायला आलेली असते. ती आता एकदा वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये स्वॅगमध्ये असते. तिला नाही ह्या जयकांतचा वैताग येत असतो, आणि ह्या जयकांतने भेटायला बोलवले म्हटल्यावर ती आता जयकांतला भेटायला येते. जयकांत म्हणतो की काय काम आहे तुझं, बोल ना, कशाला मला बोलवून घेतलं आहेस. त्यावर आता त्याच्याजवळ असलेली डायमंडची रिंग दाखवतो, आणि पूजा जेव्हा ती रिंग बघते तेव्हा मात्र ती खूप जास्त खुश होते, आणि ती म्हणते की खरंच ही डायमंडची रिंग तू माझ्यासाठी आणलीस, एवढी भारी. मग आता तोही तिला म्हणतो की हो, ही रिंग तुझ्यासाठीच आणलेली आहे मी, आवडली आहे का, तर हो मला खूप जास्त आवडली. पण जयकांत लगेच पूजाच्या हातात ना ती रिंग काढून घेतो, आणि तो तिला म्हणत असतो की ही रिंग जर हवी असेल ना तर तुला माझ्यासोबत 2-3 तासासाठी तरी फिरायला यावं लागेल, तेव्हा मी तुला ही रिंग देईन, चालेल का. तर त्यावर आता ती रिंग तर आपल्याला हवी आहे आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. मग ती एका पायावर या सगळ्यासाठी तयार होते. ती सरळ जयकांतला म्हणते की बरं ठीक आहे, आपण जाऊया फिरायला. मग त्यामुळेच आता प्रचंड वेगाने चला, आता कोणताही उशीर करूया नको, असं बोलून जयकांत त्या पूजाला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. पूजाही मनात विचार करते की फायनली बरं झालं, एका अर्थी म्हणजे डी नाही भेटला म्हणून काय झालं, त्या घरात जाण्यासाठी मला हा तर मार्ग भेटला आहे, आणि ह्याच्याकडे सुद्धा अमाप संपत्ती आहे, त्यामुळेच तर मला पहिल्याच भेटीत त्यानं अंगठी बनवली आहे, एवढाही विचार ना पूजा मनामध्ये करत असते. जयकांत मात्र खुश असतो, कारण त्याला असं वाटत असतं की हे शहरी पाखरू जे आहे ते आपण जर आपल्यासोबत घेऊन फिरलो तर गावकरी लोक कशी तोंडात बोटं घालतील, या सगळ्याकडे मेन त्याचा लक्ष होतं. आणि म्हणूनच तर ना आता तो पूजाला फिरायला घेऊन जायला म्हणत असतो, तर पूजासुद्धा त्याच्यासोबत फिरायला जायला तयार झालेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं, अनुसया आणि समर वाट बघत असतात, आणि समोरूनच ना अनुसयाला आता कृष्णा चालत येताना दिसते. त्याला बघून खूपच जास्त आनंद अनुसयाला होतो, आणि ती समरला सांगू लागते की तुला मी म्हटलं होतं ना की कृष्णा येणार करून बघ. कृष्णा आलीसुद्धा, आणि जेव्हा कृष्णा समोर येऊन उभी राहते तेव्हा अनुसया खुश होते. अनुसया आता म्हणत असते की पोरी आलीस का, थांब तुला चहा ठेवते. पण कृष्णा म्हणत असते की मला चहा वगैरे काहीसुद्धा नको आहे, मी फक्त आपल्या त्या कामासाठी आले, तुम्ही मला सांगितलं होतं की काहीसं तुम्हाला सापडलं आहे तर दाखवा ना, तुम्हाला नेमकं काय सापडलं आहे, काय पुरावा आहे तुमच्याकडे ते, कारण मला तसं बोलता येईल ना, असंही आता म्हटलं जात असतं. अहो ओ आहे ना पुरावा, अगं पण पुरी आत्ताच आली आहेस, जरा बसली असतीस तर दिलंच असतं की, पण नको, मला उशीर होतोय, मला जायचं आहे, त्याचसाठी मी तुम्हाला म्हणते मला एखादा प्रूफ द्या, म्हणजे मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवेन आणि घरातसुद्धा या सगळ्याबद्दल बोलत बसेन, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा हे सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता
अनुसयाला काही झालं तरी द्यावाच लागणारच तो पुरावा. अनुसयाकडे काही दागिने असतात जे की ते तिचे असतात आणि तो पुरावा म्हणजे ते जर दागिने अढळरावांना दाखवले तर अढळराव नक्कीच विचार करतील आणि म्हणतील की हे दागिने नेमके कोणाचे आहेत ते. आणि म्हणूनच ना आता तेच दागिने कृष्णाच्या हातामध्ये देते आणि मग कृष्णा ते दागिने उघडून बघते, कारण ते लाल कपड्यांमध्ये झाकून ठेवलेले असतात. तिलाही आता वाटत असते की यामध्ये काय आहे, तर त्यामध्ये दागिने असतात आणि ते दागिने बघून ना आता कृष्णा चकित होते. अनुसया सांगत असते की हे दागिने सगळे काही माझे आहेत. हे दागिने जरी तू दाखवलीस ना पुराव्यासाठी तरीसुद्धा ना तुझ्या पाठीशी सगळेजण उभे राहतील, अगदी गावकरीसुद्धा, आणि तेव्हा जाऊन आम्हाला न्याय मिळवून देता येईल आणि आम्हाला त्या घरात पुन्हा एकदा येता येईल, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता जी अनुसया असते तिला आता एकदम जड झालेलं असतं ते सगळं काही करणं, पण आता मार्ग नव्हता. तर कृष्णा जेव्हा दागिने वगैरे बघते तेव्हा तीही चकित झालेली असते. तीही म्हणत असते की बापरे, एवढं सगळं आहे तर पण तरीसुद्धा आबानेसुद्धा आपल्याला कोणत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत. एवढे दिवस आपण फोटो बघतोय आणि तेव्हाही आपल्याला काहीच गोष्टी का नाही सांगितल्या आबाने, हा विचार कृष्णा करत असते. मग आता कृष्णा ते सगळे दागिने वगैरे घेऊन निघते, कारण तिला आता जाऊन अढळरावांना या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. म्हणून अनुसयाने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी कृष्णा घरी जाऊन जेव्हा या अढळरावांना ते दाखवतील ना तेव्हा अढळराव नक्कीच आपल्याकडे येतील, आपल्या बाजूनं बोलतील असंही आता माहिती असतं. आणि आता रांगडे पाटलांच्या घरामध्ये अशी मौजमजा फौज होईल ना तेव्हा बघतच राहशील असंही आता म्हटलं गेलेलं असतं. आणि म्हणत असते की तुम्ही जर खऱ्या असाल, या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तर मी तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे. ही माझी काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. मी तुम्हाला मागेसुद्धा म्हटलं आहे आणि आतासुद्धा तुम्हाला मी तेच म्हणते की जर माझ्या हाती काही लागलं तर मी तुम्हाला न्याय मिळवून देणारच आहे. पण तुमच्या कोणत्याही गोष्टीवर ना असा लगेच मी भरोसा करू शकत नाही आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या, असं देखील कृष्णा आता दुष्यंतला बोलत असते. समर म्हणतो की तरी आपलं काम व्हायला हवं. तर अनुसया म्हणते की हो, आपलं काम होणारच आहे, कारण मला पूर्ण खात्री आहे, कारण हे जे काम जे आहे ना ते कृष्णाकडे आपण दिले आणि ते सुद्धा पुराव्यासकट. मी गावकऱ्यांकडनं बऱ्याचदा ऐकलेलं आहे की कृष्णाचा स्वभाव कसा आहे. कृष्णाकडे एखादी गोष्ट जर सोपवली तर कृष्ण ती गोष्ट जी आहे ना ती पूर्ण जेव्हा पॉईंटवर जाऊन पोचते तोपर्यंत ती हे सगळं काही करत असते. आणि आतासुद्धा ती तेच करणार आहे. जेव्हा घरी जाऊन ती ह्या सगळ्या गोष्टी सांगेल ना तेव्हा मात्र घरात काय रामायण घडतं ना हे सुद्धा मला ऐकायचं आहे, असं देखील आता अनुसया म्हणत असते. कारण अनुसयाला माहिती आहे की हे दागिनेही घेऊन गेली अढळरावांना दाखवणार आणि मग काय गाडे पाटलांच्या घरामध्ये खूप मोठा राडा होणार. या सगळ्या गोष्टी बरोबर आता माहिती असतात. दुसरीकडे आता सगळीजण बसलेली असतात, आमदार साहेबसुद्धा आलेले असतात आणि आमदार साहेब आता बायजाबाईचं कौतुक करत असतात. बायजाबाईला म्हणत असतात की गावात तर सगळीकडे तुमचे होल्डिंग लागले आहेत, तुमचा प्रचार जोरात चालला, यंदा तुमच्या पाठीशी तुमचा असा युवा नेतृत्व करणारा मुलगा आहे आणि त्यामुळेच तुमचं हे काम एकदम फटाकदेशी होतंय हेही मला कळतंय. कारण जर दुष्यंत सरकार तुमच्यासोबत नसले असते तर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी जमल्या नसत्या, पण यावर्षी दुष्यंत सरकार तुमच्यासोबत आहेत ना त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी कळत आहेत. पण आता एवढे वर्ष ही जी गादी सांभाळत होते ते अढळराव होते, अढळरावांनंतर तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली, पण तुम्हीसुद्धा उत्तमरित्या हे काम करताय, असं देखील आमदार साहेब आता म्हणत असतात. तर अढळरावांना हे सगळं ऐकून हसू येत असतं, कारण अढळरावांना माहिती आहे की त्यांची प्रॉपर्टी, त्यांच्या या गोष्टीचं सगळं काही काय झालंय, बायजानं कसं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं, या सगळ्या गोष्टी अढळरावांना आता चांगल्याच माहिती होत्या. म्हणूनच अढळरावांना हे सगळं बघून हसू येत असतं. दुसरीकडे आता इथे बायजा मुद्दामूनच ना कृष्णाचा विषय ते आमदार साहेबांसमोर काढते आणि म्हणत असते की माझा मुलगा जेवढी मेहनत करतो ना तेवढी माझी सूनही माझ्या पाठीशी उभी असते, कारण माझी सून ना माझ्यासाठी खूप काही करते, घरात एकही काम करू देत नाही बघा. सगळ्या कामाची जबाबदारी तिनंच आपल्या हातात घेतली आहे आणि घरही सांभाळायचं. आता एवढं मोठं घर आहे, कसं सांभाळलं जातं आहे तरीसुद्धा ना ती हे सगळं काही करायला बघते.
आमच्या सुनबाईनं सांगितलं होतं की आज तरी निदान घरी थांबा, पण आजही त्या घरी थांबल्या नाही. त्यांना बाहेर जायचं होतं अर्जंटमध्ये, त्यांचं काम होतं म्हणून ते गेल्या. आम्हासने असं वाटतं की त्यानं आमच्याबरोबर थांबायला हवं होतं, आम्हाला बी आधार दिला पाहिजे होता. दुष्यंतला आता हे सगळं ऐकून त्रास होत असतो, कारण आपलीच आई आपल्या बायकोबद्दल असं सगळं काही बोलत आहे. त्याच्या हातामध्ये काचेचा ग्लास असतो, जो ज्यूसचा असतो, आणि तो ग्लास त्याच्या हातामध्ये असतानाच इथे बायजा जी आहे ती कृष्णाबद्दल काही बाही बोलत असते. आणि त्यामुळेच तो विचार करत असतो की आई म्हणते तेही एकदम बरोबरच आहे. म्हणजे कसं कृष्णाने घरी सांगायला हवं होतं, एवढ्या अर्जंट कामासाठी ती बाहेर पडली आहे, पण तिने एकही काम आपल्याला सांगितलं नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी आता आठवू लागलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता त्याला जास्त त्रास होत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्याचा त्रास करून घेतो तेव्हा मात्र काचेचं ग्लास हातातच त्याच्या फुटतं आणि त्यामुळे त्याच्या हातातनं रक्त येऊ लागतं. मैनावती पटकन ना मलम वगैरे घेऊन येते, तर बायजा दुष्यंतच्या हाताला मलम लावून देत असते आणि फुंकर मारत असते. आणि हे समजा कसं काय झालं असं बोलून मैनावती पुन्हा एकदा आता कृष्णा नाही आल्याचं बोलून दाखवत असते. त्यामुळे दुष्यंतला आता अजूनच त्रास होत असतो. त्याच गोष्टीचा त्रास म्हणून त्याने हातामध्ये ग्लास फोडून घेतलेला असतो. दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं, राव आपल्या रूममध्ये बसलेले असतात आणि कृष्णा त्यांच्याकडे जाते. कृष्णाला आता अढळरावांना जे काही दागिने तिने आणलेले असतात ना, ते सगळे दागिने दाखवायचे असतात आणि त्यावेळेला ते काय म्हणतात ते नेमकं ऐकायचं असतं. आणि यासाठी सगळे दागिने अढळरावांसमोर घेऊन जाते आणि अढळरावांना एक एक दागिने दाखवत असते. अढळराव जेव्हा ते दागिने बघतात तेव्हा ते चकित होतात, कारण त्यांना माहिती आहे की ते दागिने त्यांच्या बायकोचे आहेत. आणि हे बघून ना त्यांना धक्का बसतो. मग आता त्यांना मुद्दामून कृष्णा विचारते की हे सगळे दागिने कोणाचे आहेत, बोला आबा बोला. त्याच वेळेला आता अनुसयाचे आहेत. अनुसया कोण आहे असं देखील आता कृष्णा विचारत असते. माझी पहिली बायको असं देखील बायजाबाईंच्या समोरच आता इथे अढळराव सांगतात. मागे उभं राहून हे सगळं बहुतेक बायजा ऐकत असते आणि बायजा जसं हे ऐकते तेव्हा मात्र आता बायजा जोरात कृष्णा करून ओरडते, कारण कृष्णाने जे चॅलेंज दिलेलं असतं ते चॅलेंज आता कृष्णा एक एक करून पूर्ण करत असते. आणि आता बायजाच्या भूतकाळात पार आता कृष्णा घुसल्यामुळे मात्र आता तिला संताप होत असतो, राग येत असतो. तरीसुद्धा आता दुसरा पर्याय काहीच नव्हता, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.